माझा मुलगा हाय लहान, आमची सासू हाय, फिरायला जाते तर त्या टावरचा घर 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 आवाज येत आहे. आम्हाला जर माहिती असेल तर आम्ही पहिलेच बोललो असतो ना. आम्हाला काही माहिती नाही आहे त्यातली. ते अचानकच 4 दिवसामध्ये टावर डायरेक्ट उभारलेला आहे आणि ते आम्हाला काढून टाकावं लागेल. आम्हाला घरच्या लेकरांना घरच्यांना त्रास आहे त्याचा. त्या लोकांनी हे टावर 8 दिवसात नाही काढलं की मी त्याला आग लावणार म्हणजे लावणार आणि उपोषणाला बसणार. हे ज्योती शिंदेचा वादा आहे. प्लॉटमध्ये एक टावर उभारलेला आहे इंडेक्स कंपनीचा. ते बिना परवाना बिना न विचारता असं हे टावर आमच्या प्लॉटमध्ये बसवण्यात आलेला आहे. सोलापूरच्या नेहरूनगर परिसरात मोबाईल टॉवरवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. इंडस कंपनीने विनापरवाना टॉवर उभारल्याचा आरोप मालकांनी केला. बनावट कागदपत्रे वापरून भाडे करार केल्याचा दावा. महापालिकेने लेआउट रद्द केले आणि नोटीस बजावली, पण टॉवर अजून हटलेला नाही. नागरिक तात्काळ पाडण्याची मागणी करत आहेत. सोलापूर महापालिकेच्या नेहरूनगर परिसरातील इंचगिरी मठ ते राजस्व नगर रस्त्यालगत जुना सर्वे क्रमांक 357 आणि नवीन सर्वे क्रमांक 23/2/ब/2 मधील प्लॉट क्रमांक 54, 55 आणि 56 वर इंडस कंपनीने विनापरवाना मोबाईल टॉवर उभारला असल्याचा आरोप आहे. जमिनीचे मालक भारती चावरे आणि मंगेश क्षीरसागर यांच्या वतीने कुलमुख्तियार वीरेंद्र राणू शिंदे यांनी महापालिका, वीज कंपनी आणि संबंधित कंपनीकडे अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. तक्रारीत म्हटले आहे की राजकुमार भोसले आणि त्यांचा मुलगा यांनी बनावट कागदपत्रे तयार करून कंपनीसोबत भाडे करार केला. लेआउट मंजुरीसाठी ही खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. महापालिकेने 19 जून 2024 रोजी संबंधित लेआउट रद्द केले आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाच्या तपासणीत विनापरवाना टॉवर उभारल्याचे आढळले असून नोटीस बजावण्यात आली आहे. वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीलाही कारवाईचे पत्र देण्यात आले आहे. नागरिकांकडून टॉवर तात्काळ पाडण्याची आणि कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरत आहे. विशेष म्हणजे एका मोबाईल टॉवरला भरपूर कागदपत्रे, NOC आणि परवानग्या पूर्ण कराव्या लागतात. मात्र हा टॉवर बेकायदेशीर असा उभा राहिला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी सचिन बोराडे. शिक्षक सोसायटीमधील प्लॉट नंबर 63 हा आमच्या वडिलांनी घेतला होता आणि मी इथे राहायला आहे. मुलाबाळासहित आमच्या आईवडिलासहित मी इथे राहतोय. आम्हाला ह्या टावरचा रेडिएशनचा फार त्रास व्हायला लागला आहे. ही शिक्षक सोसायटी 42 लोकांची सोसायटी आहे. ही 59 गुंठ्यामध्ये सोसायटी स्थापन झाली 1985 साली आणि रस्ता ओपन प्लेस ही 23,000 जी जागा आहे, ह्या जागेचा गट नंबर बदलून कुठल्याही सभासदाला विश्वासात न घेता न सांगता ह्या जागेचा गट नंबर बदलून रस्ता ओपन प्लेसची जागाचा 7/12 उतारा भोगस तयार करून त्या भोगस उतारा जोडून त्या उतार्यावर हा टावरचा करार केलेला आहे भोसले नामक व्यक्तीने. आणि हे करार झाल्यावर आम्ही आयुक्त साहेबांना ह्याच्याबद्दल तक्रार केली. त्या बदललेल्या गट नंबरवर 23/2/2/3 असा गट नंबर बदलला होता. ह्याच्यावर एक लेआउटही तयार केले ते भोगस सह्या मारून. त्याची तक्रार केल्यावर आयुक्त साहेबांनी ते लेआउटही रद्द केलं आणि ते ज्या टॅक्स पावतीवर नाव आहे त्या टावरचं ती टॅक्स पावतीही रद्द केली आयुक्त साहेबांनी. आता फक्त हा टावर राहिलेला, हा टावरही त्वरित काढून टाकण्यात यावं. मी वीरेंद्र राणू शिंदे, महानगरपालिका शिक्षक सोसायटीचा एक सभासद आहे. 47 ते 88 प्लॉट आहेत. हे टोटल 42 प्लॉटमधून 48 ते 47 ते 58 पर्यंत जे प्लॉट आहेत ती सध्या शिल्लक आहेत आमचे स्वतःचे. 47 ते 67 हे प्लॉट आमचे सध्या जागेवर आमचे आहेत. त्या जागेमध्ये एक 57 नंबर 56 आणि 57 नंबर प्लॉटमध्ये एक टावर उभारलेला आहे इंडेक्स कंपनीचा. ते बिना परवाना बिना न विचारता असं हे टावर आमच्या प्लॉटमध्ये बसवण्यात आलेलं आहे. महापालिकेला तक्रार केलेलं आहे, आयुक्तालाही तक्रार केलेलं आहे, हे काढून टाका म्हणून सांगितलेलं आहे. तर आजपर्यंत ते काढलेलं नाही आहे. वारंवार आम्ही अर्ज देऊन बी त्याच्यावर विचार त्यांनी केलेला नाही आयुक्त साहेबांनी. ह्याच्यावर जल्दी लवकरात लवकर विचार करून टावर काढावं अशी आमची विनंती आहे सर्व सभासदांची. आणि त्या जागेवर
क्षीरसागर नावाच्या ज्या व्यक्तीने प्लॉटच्या जागेवर बांधकाम करून राहण्याची सोय करण्यासाठी त्यांनी वारंवार अर्ज दिलेला आहे, पण ते अर्ज काय त्यांनी त्याच्यावर विचार केलेला नाही आहे. तात्काळ त्यांनी काढून टाकावे आयुक्त साहेबांना, हे माझी विनंती आहे. काय टावर लावताना भरपूर काही एनओसी घ्यावं लागते. हां, त्याला आम्हाला ते युनिव्हर्सिटी काही आम्हाला विचारले सुद्धा नाही आणि आम्हाला काही माहिती नाही आहे. काही न सांगता म्हणजे टावर आणून लावलेला आहे हे टावर आम्हाला जर माहिती असेल तर आम्ही पहिलेच बोललो असतो ना. आम्हाला काही माहिती नाही आहे त्यातली. ते अचानकच 4 दिवसामध्ये टावर डायरेक्ट उभारलेला आहे आणि ते आम्हाला काढून टाकावं लागेल. आम्हाला घरच्या लेकरांना घरच्यांना त्रास आहे त्याचा. रातोरात कधी पण आवाज येऊ शकतो मोठा, त्यामुळे झोप येत नाही आमची. आणि अचानक पाऊस जर जास्त झाल्यामुळे त्यावेळेस टेम्परेचर वाढलं, नाहीतर एका पावसामुळे काय तर हानी झाली तर आम्हाला बघणार कोण आहे? एक आयुक्त साहेब येऊन आमच्याकडे येऊन विचारणार आहे का? नाही. म्हणून मला हे जागेवर जर टावर काढून टाकावा आणि मला जागा रिकाम करून द्यावं अशी एक विनंती आयुक्त साहेबांना मी केलेली पण आहे, आताही मी सांगतोय. जर काढलं तर मग मी आयुक्त साहेबाच्या ऑफिस समोर मी येऊन उपोषणाला उभारणार म्हणजे उभारणार. एक 4-8 दिवसामध्ये हे टावर काढलं पाहिजे. नाही काढलं की मी उपोषणाला उभारणार म्हणजे उभारणार. जर ज्यावेळी टावर बसवता त्यावेळी तुम्ही कुठे होतात? माझं हे जागा रिकामी होती, ओपन जागा म्हणून आम्ही बसलोय. कारण का आज उद्या तयार आमच्या नावाचे प्लॉट मिळतील म्हणून ह्या दृष्टीने बसलोय. हे अचानकच आमच्या या समोरच्या व्यक्तीने टावर चेअरमनच्या मुलाने टावर बिना न विचारता टावर देऊन टाकलाय भाड्यानं. टावरचं जे करार झालेलं ते कुणासोबत झालेलं आहे? कुणासंग झाले काय नाही आहे, डायरेक्ट त्या चेअरमनच्या पोरानं केले काम. काय फसून 2 नंबर बोगस कागदपत्र जमा करून त्यांनी ते टावर उभा करणार आहे. आणि त्याच्यावर बी कारवाई व्हायला लागेल. आयुक्त साहेबांनी सांगावं की ह्या माणसानं कुठल्या व्यक्तीने हे कागदपत्र करून टावर दिले, त्यावर बी कारवाई करून त्याला बी एक अटक करून टाकायला पाहिजे. खरं त्याने असं लोकांच्या जागेवर त्यांनी दिले, हे चुकीचं काम केलेलं आहे. तुमचं नाव सांगा माझं नाव ज्योती वीरेंद्र शिंदे. मी इथं राहते, या असल्या पत्र्याच्या रूम मध्ये राहते. मला ह्या रूमचा लई त्रास व्हायला लागला. ह्या टावर मुळे आम्हाला रूम बांधता येईनात. माझा मुलगा हाय लहान, आमची सासू हाय, फिरायला जाते तर त्या टावरचा घर 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 आवाज येत आहे. त्या लोकांनी हे टावर 8 दिवसात नाही काढले की मी त्याला आग लावणार म्हणजे लावणार आणि उपोषणाला बसणार. हे ज्योती शिंदेचा वादा आहे. Right now and press the bell icon. Never miss an